नमस्ते संदीप पवारजी. नमस्कार प्रशांत. आपलं MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आम्ही एक इंटरेस्टिंग असा सिरीज चालू केली आहे. आता 37 आठवडे ती चालवतोय. दर आठवड्याला एका मराठी उद्योजक किंवा उद्योजिकेशी आम्ही चर्चा करतो. अशा उद्योजकाशी ज्याचा टर्नओव्हर वार्षिक उलाढाल ही 250 कोटीपेक्षा कमी आहे, जेणेकरून इतर जे लघुमध्यम उद्योजक आहेत त्यांना व ज्यांना उद्योजक बनायचंय त्यांना त्यातनं काहीतरी प्रेरणा घेता येईल, काहीतरी धडा घेता येईल, काहीतरी बोध घेता येईल. सहसा आम्ही उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांशी चर्चा करतो. आज एक इंटरेस्टिंग कंपनी आहे तुमची कंपनी, त्याविषयी आपण बोलूयात. पण सुरुवातीला तुमची कंपनी काय आहे आणि काय करते हे जर सांगितलं तर मग आणखी काही प्रश्न घेता येतील. ठीक आहे. आमच्या कंपनीचं नाव आहे केंट इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. केंट ITS असं तो लोगो आहे त्याचा. आणि आम्ही टोल ऑटोमेशन आणि हायवे सेफ्टी ऑटोमेशन या 2 फील्ड्समध्ये काम करतो. टोल ऑटोमेशनमध्ये तुम्ही जेव्हा टोल नाका क्रॉस करता रोडवरती तर तिथं दिसणारं जे काही हार्डवेअर आहे किंवा जे काही सॉफ्टवेअर आहे तर ते सगळं आमची कंपनी डेव्हलप करतं. म्हणजे पुण्यातनं मुंबईला जाताना जे टोल लागतात त्या टोलमध्ये जेव्हा आपण पाहतो तिथं बसणारा व्यक्ती जेव्हा कम्प्युटरमध्ये काहीतरी करत असतो त्या कम्प्युटरमध्ये असणारं सॉफ्टवेअर हे तुमचं आहे. येस, त्या कम्प्युटरमध्ये असणारं सॉफ्टवेअर आहे. ॲट द सेम टाईम रोडवरती खूप सारे इक्विपमेंट्स इन्स्टॉल्ड आहेत. म्हणजे त्याला ऑटोमॅटिक व्हेकल क्लासिफायर आहे किंवा त्याच्यामध्ये RFID रीडर किंवा CCTV कॅमेरे जेव्हा फास्ट गेलं हे कळतं. हो, CCTV कॅमेरेज आहेत किंवा त्यांना दोष देऊ नका, कारण त्यांचं फक्त काम कॅमेरे इम्प्लिमेंट करणं आहे. तुम्हाला मिळालेलं तिकीट हे तुम्ही किंवा मी वेगानं गाडी चालवली त्यामुळे, त्याने कॅमेरे लावले त्यामुळे नाही. म्हणतात ना, एकदा काहीतरी गालिबनी सांगितलं होतं, मला तो पूर्ण त्याचा शेर आठवत नाहीये, मात्र आरशाकडे बघून आरसा फोडण्यात अर्थ नाहीये. आपल्या चेहऱ्यावरती जर काही धूळ असेल तर ती साफ केली पाहिजे, असा हा काहीतरी प्रकार आहे. करेक्ट. आम्ही कॅमेरे लावलेत ते लोकांच्या सेफ्टीसाठीच लावलेत, म्हणजे त्यांनी काही चुका करू नयेत म्हणून. तर तिथं असणारं म्हणजे जे फर्मवेअर आहे त्या सगळ्या इक्विपमेंट्समध्ये तर ते आम्ही लिहितो. म्हणजे याच्यामध्ये हार्डवेअरमध्ये 2 प्रकार आहेत. बॉट आउट, जे कम्प्युटर सर्व्हर, नेटवर्क, पॉवर कंडिशनिंग हे आम्ही काही करत नाही, ते आम्ही बॉट आउट विकत घेतो. याच्यात ॲडिशनली आमचं डिझाईन हार्डवेअर आहे, तर ते हार्डवेअर आम्ही याच्याशी इंटिग्रेट करतो, त्याच्यावरती सॉफ्टवेअर लोड करतो आणि देन इट गोज एज अ सोल्युशन. सो हे टोल कलेक्शन सिस्टम. देशभरामध्ये असे किती टोल्स आहेत, टोल नाके आहेत जिथं तुमचं सिस्टम आहे? टोटल आता भारतामध्ये जर म्हटलं तर साधारण 750च्या आसपास टोल प्लाझा आहेत. त्यात तुमचं सिस्टम? आमची कंपनी जी आहे अमच्याकडे अराउंड 154 टोल प्लाझाज आमच्याकडे आहेत. 154 टोल प्लाझावरती आम्ही काम करतो. म्हणजे बऱ्यापैकी 20% देशातले टोल प्लाझावरती तुमच्या सिस्टम्स आहेत किंवा तुम्ही काम करता. हो, म्हणजे नाव घेण्यासारखे जर काही प्रोजेक्ट घेण्याचे झाले तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, ज्याची पहिली पावती मी 1 मे 2000 साली विकली होती. अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवे आमच्याकडे आहे. रिसेंटली वी कम्प्लिटेड द समृद्धी एक्सप्रेसवे. अख्ख्या समृद्धी एक्सप्रेसवरती आमची सिस्टीम आहे आणि योगायोगाने समृद्धी एक्सप्रेसवरची पण पहिली पावती मीच विकली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसच्या वेळेला त्याचा व्हिडिओ किंवा फोटो शूट नव्हता, यावेळेला कम्प्लीट आहे सगळं. छान. आपण सुरुवात करूयात सुरुवातीपासून. तुमचं मूळ कुठलं महाराष्ट्रातनं, आणि काय सुरुवातीला तुमचे विचार, घरातली परिस्थिती, म्हणजे उद्योगविषयी घरात उद्योजक होते का किंवा याविषयी कधी काही चर्चा झाली का घरामध्ये? ॲक्च्युली पवार फॅमिली आम्ही तसं म्हटलं तर चिपळूणचे, म्हणजे माझे आजोबा चिपळूणमध्ये होते. आजोबा चिपळूण सोडून पुण्याला आले आणि मग बाबा आणि काकांचं शिक्षण इथं झालं. तर माझा जन्म पुण्यातला, मी बॉर्न अँड ब्रॉटअप पुणे. नूतन मराठी विद्यालय ही शाळा माझी, आणि SP कॉलेजला मी 11वी-12वी केलं आणि त्याच्यानंतर PICTमधनं इंजिनिअरिंग केलं. घरामध्ये उद्योग असं वातावरण असं, म्हणजे माझे वडील म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे एम्प्लॉई होते, त्यामुळे घरात असं काही उद्योगधंद्याचं वातावरण होतं. आजोबा कॉन्ट्रॅक्टर होते, पण तो घरात सगळा डिफरंट होता. पण मला असं कधी म्हणजे नोकरी करावं असं मला असं खरंच स्वतःहून वाटायचं नाही, कारण ते थोडंसं असं मला बांधिलकी आल्यासारखं यायचं. त्यामुळे माझ्या डोक्यात कायमच होतं की पहिला चान्स मला मिळाला की मी हे नोकरीच्यातनं पहिले बाहेर पडणार आणि देन आय वुड कम इन टू समथिंग क्रिएटिंग सम व्हॅल्यू. PICT नंतर नोकरी केली का मग सुरुवातीला? PICT नंतर 9 महिने नोकरी केली. तो माझा मित्रच होता, त्याच्याबरोबर मी हार्डवेअर सेलिंगमध्ये मार्केटिंगचं काम केलं. पण ही वॉज अ फ्रेंड ऑफ माइन, ही इज ऑल्सो PICT पास्ड आउट. तर ते करत असताना पण असं व्हायचं की मी जर काही सोल्युशन काही व्हॅल्यू ॲड करून जर विकायला गेलो तर मला लिमिटेशन्स यायची, बिकॉज आय वॉज अन एम्प्लॉय. So whatever commitments used to go from the management side, that those used to get honored. मग हे ट्रान्झिशन कसं झालं की किमान 8-9 महिन्यासाठी का होईना मित्राच्या कंपनीमध्ये काम करणं
इथून ते स्वतःची कंपनी सुरुवात. माझ्या कॉलेजमधला एक मित्र होता, तर PICT मधला, तर तो पहिल्यापासूनच एंटरप्रेनर माइंडचा होता आणि आमच्या दोघांचं त्या कारणाने बरंच सारं पटायचं किंवा आम्ही कॉलेजमध्ये असतानाच बऱ्याच गोष्टी असा विचार करायचो. सो ही केम टू मी, रादर वी मेट टुगेदर आणि वी डिसाइडेड की लेट अस स्टार्ट म्हणून मग आम्ही लगेचच्या लगेच एक कंपनी चालू केली. त्या कंपनीचा ग्रॅज्युएट झाल्यानंतर 1 वर्षातच 9 महिन्यात. 9 महिन्यात. हां, म्हणजे मी 1995 साली मी परीक्षा दिली आणि फेब्रुवारी 8ची माझं फॉर्मेशन आहे नवीन कंपनीचं. तर मला तर पार्टनरशिप कंपनी. तर त्या कंपनीमध्ये पण आम्ही हार्डवेअर सेल करत होतो. एस्पेशली ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स होत्या तेव्हा खूपच भरात होत्या, कारण कम्प्युटर नवीन होतं तेव्हा. तर त्यांना कम्प्लीट सेटअप करून दिलं. NIT हे सगळ्यांची आम्ही खूप सारी सेंटर्स, मी पार लोणावळापासून, चाळीसगावपासून, दौंडपासून अशी बरीच सेंटर्स आम्ही केली. त्यात व्हॅल्युएडेशन अशीच होती की आम्ही नुसतं कम्प्युटर विकायचो नाही, कारण वी वर इंजिनियर्स. सो त्याच्यामध्ये त्यांना त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला काय लागेल व्हॅल्युएडेशन, ते सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. त्या पार्टनरशिप कंपनीवरती आम्ही खूप सारं काम आर्मीसाठी केलं, म्हणजे मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर. त्यांची अख्खी 3 मजली नगरची एक इमारत होती, तर त्यांना नेटवर्क नव्हतं तेव्हा, नेटवर्किंग नवीन होतं. आम्ही त्यांना सगळं ते कनेक्ट करून दिलं, इथून तिथून चढून सगळीकडनं वगैरे. त्यांच्या इथं टाटाचं EX सॉफ्टवेअर होतं, ते इम्प्लिमेंट करून दिलं कॅन्टीनमध्ये. तर अशा खूप काही गमती केल्या, खूप समाधान मिळालं तेव्हा. मला अजूनही आठवतं, त्याचं रिवॉर्ड म्हणून आम्हाला MIRC तिथल्या जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला रणगाड्यातनं जवळजवळ अर्धा तास फेरफटका मारला होता. सो दॅट वॉज अन ॲप्रिसिएशन, वी गॉट द मनी डेफिनेटली. तर पार्टनरशिप कंपनीमध्ये असताना हे आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि मग नंतर एक ऑब्जेक्ट डिटेक्शनचं सॉफ्टवेअर लिहिलं आम्ही. तर जेव्हा ब्लिस्टर पॅकिंग मशीन असतं मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तर एखाद्या याच्यामध्ये ती गोळी पडली आहे की नाही पडली आहे, तर ते डिटेक्ट करायचं आणि तो तेवढा तो जो काही पार्ट आहे तो हे कधी सालचं? हे पार्टनरशिप असतानाचीच गोष्ट आहे, साधारण 97 सालचं. तर हे सोल्युशन आम्ही तयार केलं आणि आम्ही सक्सेसफुली ते विकलं पण. आणि समहाऊ त्याच्यानंतर वी बोथ गॉट मॅरिड इन द सेम मंथ आणि हिज वाईफ वॉज ऑल्सो आवर क्लासमेट. सो ते एका महिन्यात 2च तलवारींची जागा होती, तिसऱ्याला नव्हती. त्याच्यामुळे वी म्युच्युअली डिसाइडेड टू पार्ट. And then after my marriage, I started the company called Kavita Enterprises. Which year was this? This was 98. 98 साली मी फेब्रुवारीमध्येच लग्नाच्या आधी. आणि तीच ही कंपनीची सध्या सुरुवात आहे. ही ती पहिले प्रोप्रायटरशिप कंपनी होती कविता एंटरप्राइजेस, पण तिचाही लोगो केंट ITSच होता. आणि जेव्हा मी ती प्रायव्हेट लिमिटेड केली 2012 तेव्हा कवितामधला K आणि एंटरप्राइजेसमधला ENT असं करून केंट आणि ITS. ही 97-98 ची सुरुवात झाली. तर 98 साली असं का वाटलं की या क्षेत्रामध्ये यावं, कशी सुरुवात? 98 साली एक जी MSRDC जी ऑर्गनायझेशन आहे, आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे, तर तेव्हा ती पण नवीन होती. तर त्यावेळेला हे जे मुंबई एंट्री पॉईंटवरती जे टोल चालू करायचे, तर त्याचं सॉफ्टवेअर, कारण सिनेमाच्या पावत्यांसारखं पावतं विकणं, आता एवढं टोल होतात तेव्हापर्यंत, लोकांना काही टोल माहिती नव्हता. माझ्या डोक्यात होतं की तिथं 50 डिस्कलेस कम्प्युटर जातील, 3 सर्व्हर जातील, मग त्याच्यावरती आपण सॉफ्टवेअर, फॉक्सप्रोमधलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं मी, की जे फक्त रिसिट काढायचं. हे 99ला, हे 99 करेक्ट, 99 साली. आणि तसं सॉफ्टवेअर फक्त तिकीट जनरेशनचं होतं तेव्हा, त्याच्यामध्ये ऑटोमेशन काही नव्हतं. बरोबर. तर ते आम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी मग पहिल्यांदाच म्हणजे कम्प्युटर इंजिनियर झालो होतो, PICTतनं पासआउट झालो होतो. बाकी सगळे मित्र जे आहेत ते पॉश ऑफिसेसमध्ये तेव्हा कामाला लागले होते आणि मी मात्र लँडेड ऑन अ रोड, मस्त डांबर, धूळ, कंप्लीट गर्दी, याच्यामध्ये आम्ही ते केबलिंग वगैरे करत, मला अजूनही आठवतं मुलुंडचा टोल नाका आम्ही केला, ऐरोलीचा टोल नाका आम्ही केला. तर असं करत करत ते सॉफ्टवेअर आम्ही इम्प्लिमेंट केलं, चालू पण केलं. फारच मजेशीर गंमत झाली तिथं. ती चालवणारी जी एजन्सी होती, नाव नाही घेत मी, तर त्यांचा विरोध होता. त्यांना असं वाटायचं की हे सॉफ्टवेअर चालवलं की त्याला कळतं की किती गाड्या पास झाल्या. असं तर काहीच नव्हतं, त्यात ऑटोमेशन काहीच नव्हतं. तर ते सारखे ते बंद पडायचे. फक्त पावती ही सिनेमा तिकीट सारखं, त्यावेळेच्या सिनेमा तिकीट सारखं न देता फक्त ती प्रिंटआउट मधनं बाहेर यायची, प्रिंटर मधनं बाहेर यायची आणि ती फाडून द्यायची. जुनं आठवत असेल लोकांना तर अशी ती चौकोनी पावती असायची, निळ्या लाल रंगाची, रोज रंग बदलायचे. तर तेवढीच फक्त पावती. पण ती लोक आहेत ना, ती सिस्टम चालवायची नाहीत. ते सारखं काही ना काहीतरी बंद पडली. मलाही इंजिनियर म्हणून सुद्धा कळायचं नाही की अरे असं कसं काय होईल, मी एवढं काय त्याच्यामध्ये एवढं बंद पडणार.
एक दिवस आम्ही एक अख्खी शिफ्ट त्या टोल प्लाझावरती केली, प्रत्येक बूथमध्ये माझा माणूस, आणि आम्ही तिथं होतो. आणि सरप्रायझिंगली साधारण ज्या एका बूथचं कलेक्शन जे ऑन एन एव्हरेज 22-23 हजार असायचं, ते त्या दिवशी प्रत्येक बूथचं कलेक्शन 36,000च्या वरती होतं. मग मला गंमत कळली की अरे इथं सगळं इंजिनिअरिंग आपलं गरजेचं आहे. यू हॅव टू डिटेक्ट द माल प्रॅक्टिसेस, आणि या सगळ्यासाठी सिस्टीम लिहायला पाहिजे. ही कधी लिहिली मग? नवीन जी सिस्टम होती ऑटोमेटेड सिस्टम, ती कधी झाली? ऑटोमेटेड सिस्टीमची डेव्हलपमेंट हे जसं कळलं आम्हाला तसं 2001 2002 आम्हाला खंबाटकीचा जो घाट होता, खंबाटकीचा बोगदा, तर त्याचा जो टोल होता त्याचं काम मिळालं. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हे असं नुसतंच पावत्या काढायच्या नाहीत, तर तिथं आपण ती गाडी डिटेक्ट केली पाहिजे. म्हणून मग पहिल्यांदा आम्ही काय केलं, ट्रान्समीटर रिसिव्हरचे 2 पोल्स उभे केले, त्याच्यामध्ये सेन्सर्स टाकले, ती गाडी त्याच्यामध्ये आली. ही जी डेव्हलपमेंट आहे पूर्ण, ही डेव्हलपमेंट करताना जे काही फंड्स लागतात एक कंपनी चालवताना, ते फंड रेज करताना कुठल्या अडचणी आल्या? फंड रेज असे कधी केलेच नाहीत. अच्छा, म्हणजे जी काय आम्ही कामं करत होतो त्याच्यामधनं जे पैसे मिळत होते, तर त्या पैशामधनं आम्ही ही सगळी इन्व्हेस्टमेंट करतो. हे सर्व काम तुम्ही गव्हर्नमेंटसाठी करत होता? सेमी गव्हर्नमेंट यू कॅन से, कारण जे लोक कॉन्ट्रॅक्टर जे गव्हर्नमेंट सोबत काम करताना बऱ्याच लोकांचा असा अनुभव असतो की वेळेवरती पैसे मिळत नाहीत किंवा कोट अनकोट सहज पैसे मिळत नाहीत. तर तुम्ही याला कसं काउंटर केलं किंवा हाऊ डिड यू डील विथ दिस? हे कसं, म्हणजे तुम्ही पैसे वेळेवरती मिळवणं हेच एक मोठा प्रॉब्लेम असतो एखाद्या एंटरप्रेन्योरला गव्हर्नमेंट सोबत काम करताना. प्रशांत साहेब, खरं बोलायला झालं तर 25 वर्ष झगडतोय अजून. अच्छा. म्हणजे हा प्रॉब्लेम आहेच आहे, पण एका थोड्या काळानंतर सवय झाली की आपलं इंडस्ट्रीचं नेचर असं आहे. पण काय होतं, म्हणजे 45 दिवसाच्या आत पैसे मिळतात की 45 दिवस ते 90 लागतात, 90 ते 180 लागतात की 180 पेक्षा जास्त? माझं ॲव्हरेज सायकल गेल्या 25 वर्षामधलं हे कमीत कमी 90 ते 120 दिवसाचं. याचं कारण आहे आम्ही प्रॉडक्ट सेलमध्ये नाही आहोत. मी हा एक आयटम विकला आणि त्याचे पैसे घेतले असं माझ्या बाबतीत होत नाही, किंवा मी सप्लाय केलं मटेरियल. काय अडचण येते वेळेत पैसे द्यायला त्यांना काय अडचण येते मला माहिती नाही. काही कंपन्या आहेत की ज्या वेळेत पैसे देतात. पण तुम्ही ज्यांना बिल रेज करता ती गव्हर्नमेंट नव्हे, तर जी कंपनी कॉन्ट्रॅक्ट घेते येस, ती तुम्हाला फक्त आयटीचं वर्क किंवा सिस्टम किंवा सॉफ्टवेअर हार्डवेअर करण्यासाठीचं सब कॉन्ट्रॅक्ट. बरोबर. पण ती कंपनी सुद्धा सहसा पैसे म्हणजे देते नक्कीच, पण सहसा पैसे वेळेवरती येत नाहीत, थोडासा अवधी जास्तच लागतो. म्हणजे प्रत्येक क्लायंटची तऱ्हा वेगवेगळी आहे, कारण कोणाकडे स्टेप्स जास्त आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या प्रोसिजरमध्येच 2 महिने लागतात, 3 महिने लागतात, की ते सगळ्या 27 डेस्क आहेत एका XYZ कंपनीमध्ये. ही जी आहे ना, हा मुद्दा डिलेड पेमेंट हा एक फार क्लिष्ट मुद्दा आहे कुठल्याही छोट्या उद्योजकासाठी. त्यामुळे वारंवार MCCI तर्फे सुद्धा आम्ही जेव्हा किंवा एखाद्या मोठ्या मंत्री महोदयांना भेटतो किंवा अधिकाऱ्यांना भेटतो, वारंवार आम्ही हेच सांगत असतो की हा मुद्दा सोडवायला हवा, कारण मोठ्या कंपन्या ह्या छोट्या कंपन्यांचे पैसे वर्किंग कॅपिटल म्हणून वापरायला नको. बऱ्याच चांगल्या कंपन्या आहेत टाटांसारख्या किंवा इतरही चांगल्या कंपन्या आहेत, मात्र ज्या देत नाहीत वेळेत त्यांना मात्र पुश करायला हवं. हा कॅपिटल रेज करणं किंवा डिलेड पेमेंट आपण बोललो, पण मला एक सांगा, हे सर्व करत असते वेळी फॉरेन कॉम्पिटिशन, कारण परदेशामध्ये ह्या सिस्टम बऱ्याच होत्या ऑलरेडी आहेत, तर त्यांच्याशी जेव्हा तुम्ही कम्पीट केलं तेव्हा कम्पीट करून सस्टेन करण्यासाठी नेमकं काय करायला लागलं? फारच छान प्रश्न आहे रादर. मी ओघात थोडंसं विसरून गेलो होतो. ते जेव्हा आम्ही ऑटोमेशनमध्ये आलो किंवा ह्या सगळ्या सिस्टम्समध्ये आलो, तेव्हा फक्त फॉरेनच्याच कंपन्या इथे होत्या, आणि त्यांचं प्राइसिंग जेव्हा मी त्यावेळेला जेन्युअनली जे काय माझं प्राइसिंग येत होतं त्याच्यापेक्षा जवळजवळ 50 पटींनी जास्त होतं. आणि त्यांचा एक ऑरा होता, कारण त्यांचा प्रेझेन्स आहे, युरोपमध्ये आहे, US मध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, आणि त्यांच्याकडे खूप मोठं बॅकिंग आहे, आणि सगळ्याच गोष्टी होत्या. आम्ही नवीन होतो. हा स्ट्रगल माझा ऑलमोस्ट 2013-14 पर्यंत चालला. 10 वर्षामध्ये आम्ही पण जरा मॅच्युअर झालो होतो, आमच्याकडे पण बरीच प्रॉडक्ट्स डेव्हलप झाली होती, आणि जेव्हा मेक इन इंडियाचा नारा झाला ना, तेव्हा खूप मदत झाली. कारण याच्या आधी कसं व्हायचं की याच्या आधी कित्येक फॉरेनर्स समोर असायचे, म्हणजे कन्सल्टंट क्लायंटचा, तो कुठल्या तरी देशातला आहे आणि तो तुम्ही इंडियन्स आहेत तुम्हाला काय कळत नाही, या दृष्टीने किंवा या नजरेने आमच्याशी बोलायचं. 2014च्या त्या एका नाऱ्याने आम्हाला खूप बळ मिळालं, मेक इन इंडिया. मग आम्ही आमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवरती किंवा सगळ्या ॲड कॅम्पेनवरती जो सिंह आहे तो आम्ही आणला.
आणि आमचाही कॉन्फिडन्स वाढला. वी टॅकल्ड इट दॅट वे. सो इट्स अ इंटरेस्टिंग थिंग की सध्या, आणि ही सार्थ अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की त्याच क्वालिटीचं, त्याच दर्जाचं असं सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इथं बनवू शकतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र त्याच्या पुढे जाऊन जर हा विचार केला की हे इतकं चांगलं व्हायला हवं की आपण फक्त इम्पोर्टच सबस्टिट्यूट नाही केलं तर आपण एक्सपोर्ट करू शकतो, तर अशी काही चर्चा कधी झाली का तुमच्या कंपनीमध्ये किंवा इतरांसोबत की हे सॉफ्टवेअर किंवा ही सिस्टम घेऊन भारताच्या बाहेरही कधी इम्प्लिमेंट करावं? अशी इच्छा तर खूप आहे. फर्स्ट स्टेप त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आत्ता इथं भयंकर काम आहे. कारण इथं जसं मी म्हणलं प्रोजेक्ट ओरिएंटेड कंपनी आहे, मला मॅनपॉवर लागते, इन्स्टॉलेशनसाठी लागते, मेंटेनन्ससाठी लागते, त्यामुळे इथला पसारा खूप आहे. बट लास्ट 10 years आय हॅव बीन डुईंग कन्सल्टन्सी आउटसाइड ऑफ इंडिया. अच्छा, कुठल्या देशांमध्ये? मी पहिला प्रोजेक्ट केला श्रीलंकेमध्ये. 2 प्रोजेक्ट केले मी श्रीलंकेमध्ये. मी आता लेटेस्टमध्ये 2017मध्ये त्यांचं एशियन डेव्हलपमेंट बँकेचं फंडिंग होतं, तर तो एअरपोर्ट कोलंबो कटुनायका एक्सप्रेसवे टू गॉल्फेस त्यांची जी डेव्हलपमेंट झाली तर त्याची कम्प्लीट TMS ATMS सिस्टीम जी आहे ती मी डेव्हलप केली आहे. इंडियामध्ये पण मी कन्सल्टन्सी करतोच आहे, म्हणजे 2010-11 पासून. हे सर्व करत असताना ना, जेव्हा मॅनपॉवर तुम्ही पाहता तर एक आहे यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, दुसरं आहे हार्डवेअर, अँड थर्ड थिंग इज बियॉन्ड सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर यू नीड ऑपरेटर्स, मॅनेज वगैरे करणं. हा सगळं हे सर्व करत असताना रिक्रुटमेंट करणं किंवा लोक रिटेन करणं, याचा काय अनुभव आहे? आय वुड से 2015-16 पर्यंत याच्यामध्ये काही फार चॅलेंजेस नव्हते. तेव्हा मला जसं पाहिजे होतं तसं मनुष्यबळ मला मिळत गेलं. आय वुड से पॅन्डेमिक 2018 आणि पॅन्डेमिकच्या नंतर ही सगळी सिच्युएशन बदलली. त्याच्यानंतर टर्न अराउंड खूप वाढला. अच्छा. आणि अवेलेबिलिटी ऑफ न्यू रिसोर्सेस इथेही चॅलेंज आहे. अच्छा. अजून एक त्याच्यामध्ये चॅलेंज असं आहे की लोकांचं आता आम्ही फील्डवरती काम करतो, आम्ही अख्ख्या इंडियामध्ये काम करतो, म्हणजे माझं जे मार्केटिंग मटेरियल त्याच्यामध्ये अख्खा इंडिया प्रेझेन्स आम्ही मॅपवरती दाखवला आहे. इथं सगळीकडे मला माणसं लागतं. तर बऱ्याच नवीन रिसोर्सेसचं असं असतं की त्यांना फिरायचं नसतं, त्यांना एके ठिकाणी 9 to 5 ऑफिस जॉब. तर हे चॅलेंजेस येतात आमच्याकडे. आमच्या इथे आलेला माणूस वर्ष 2 वर्ष 6 महिने शिकतो आणि दुसऱ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जातो, चांगल्या किंवा मल्टीनॅशनल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. एक इंटरेस्टिंग हेही खूप होतं. कारण बऱ्याच MSMEs मला सांगतात जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करतो, बरेच लघु मध्यम उद्योजक, की आम्ही मोठ्या कंपन्यांसाठी एक ट्रेनिंग ग्राउंड बनतोय. आता यात कसं आहे, हा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम यासाठी आहे की एखाद्या मुलीला प्रगती करावं असं वाटणं त्यात काहीच चूक नाही, त्यांनी केलीच पाहिजे, त्यांनी जायलाच हवं. मात्र त्यातनं हे सुद्धा लक्षात यायला हवं पॉलिसी मेकर्सनी, जे योजना बनवतात सरकार दरबारी, त्यांनी की छोट्या कंपन्यांना काय त्रासातनं जायला लागतंय, त्यामुळे त्यांना सपोर्टची आणखी काय आवश्यकता आहे हे जर समजून घेतलं तर ते जे करतायत, जे करायलाच लागतंय ते आणखी सुकर असं होऊन जाईल. नक्की. हे सर्व करत असताना जेव्हा पीपल एम्प्लॉईंग हा एक इश्यू आहे, पीपल रिटेनिंग इश्यू आहे. तुम्ही सांगितलं की 15 नंतर हा थोडं प्राकर्षाने जाणवायला लागला आणि पॅन्डेमिक नंतर तर आणखीनच जास्त प्राकर्षाने जाणवतोय. याला उत्तर काय? म्हणजे काय, एका बाजूला जर बघितलं ना तर मी जेव्हा बेरोजगार युवक युवतींना बोलतो ते सांगतात की लोक म्हणतात इंडस्ट्रीमध्ये की माणसं हवीत पण पगार देत नाहीत जास्त. ठीक आहे. जेव्हा मी उद्योजकांना बोलतो किंवा मॅनेजर्सना बोलतो, HR मॅनेजर्सना, ते सांगतायत की आम्हाला जे हवे ते टॅलेंटच मिळत नाही, आम्हालाच ट्रेन करायला लागतंय त्यांना इथं येऊनच. तर हे 2 बाजू असणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. आपण कॅपिटलमध्ये आहोत. सोडवायचा कसा हा मुद्दा? आपल्याच कंपनीसाठी नव्हे, ओव्हरऑल हा मुद्दा सोडवायचाच कसा? त्याच्यामध्ये अजून एक कंगोरा याच्यामध्ये असा आहे की मी जर माझ्या कंपनीबद्दल बोललं तर ते स्पेशलाइज्ड जॉब आहे. बरोबर. त्याचं ट्रेनिंग तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्हाला तो जो नवीन रिसोर्स आहे तो आल्यानंतर मला त्याला माझ्या फील्डमध्ये ट्रेन करायलाच लागणार आहे. तर हा मुद्दा सोडवायचा कसा? तर याच्यामध्ये कसं ना, प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस जर आपल्या इथे चालू झाले, आपल्या गव्हर्नमेंटनी जर चालू केले की त्यांना फील्ड आणि ॲक्च्युअल या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर मग आमच्यासाठी ते सुकर जाईल. मग तुमचीच कंपनी म्हणून नव्हे, इतर उद्योजकांनी जर जास्तीत जास्त इंटर्नशिप द्यायला सुरुवात केली तर ते सोपं जाईल. हो, आम्ही पण देतो. तुम्ही देता? हो, आम्ही पण इंटर्नशिप देतोच. म्हणजे आमच्याकडे 3 ते 4 मुलं असतातच इंटर्न. त्यांचं प्रोजेक्ट चालू असताना किंवा लास्ट इयरच्या आधी पण त्यांची इंटर्नशिप असते. त्याच्यानंतर पण काही जण कंटिन्यू करतात. हे IT मध्ये झालं. पण इतर सुद्धा, फॉर एक्झाम्पल टोल बूथ ऑपरेटर, हे
जास्त लोक तर बॉटम ऑफ पिरामिड तिथंच असणार हो. तुमचे ना. टोल बूथ ऑपरेटर्स मला लागत नाहीत की जे पैसे घेतात, अच्छा, पण त्या बूथवरती चालणारी इक्विपमेंट्स मेंटेन करणारी मला मॅनपॉवर ती तुमची असतात. हो, तर ती मला ITI मधनं बरीच मिळते. मिळतात. ओके. म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज लेवल जे त्यांना एक्सपेक्टेड असतं की त्यांना काय यायला ते पाहिजे येतं, ते तिथं ते असतं. आहे. हा. पण तिथं त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की देन आय वुड से 90% ऑफ देम आर नॉट रेडी टू मूव्ह अराउंड. हा, पण ही इतकीच महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सर्वांनी समजून घेण्यासारखी, की नोकरी हवी असेल तर सुरुवातीच्या काळात तरी किमान थोडीशी मेहनत द्यायला लागेल, थोडासा प्रवास करायला लागेल. ऑफकोर्स उद्योजकाची ही जिम्मेदारी आहे किंवा कंपन्यांची जिम्मेदारी आहे की तुम्हाला चांगलं वातावरण मिळणं, सेफ वातावरण असणं ही त्यांची जबाबदारी. मात्र मी फिरूच शकत नाही, मला इतकाच वेळ काम करायचं आहे, मला 8 तास सुद्धा पूर्ण करायचे नाही आहेत, ही जर मेंटॅलिटी असेल तर मात्र नोकरी देणं हे सुद्धा अवघड होऊन जाईल. असं आहे. कसं आहे, अनफॉर्च्युनेटली अजून एक लॉयल्टी नावाची गोष्ट आहे ना, ती ॲबसेंट झाली आहे. मी तुम्हाला म्हणतो ना 2017-18 नंतर जे काय चेंज्ड एन्व्हायरमेंट मी बघतोय. आता मी फील्डवरती काम केलेलं माणूस आहे. म्हणजे मी स्वतः डंगरी घालून मी रस्त्यावरती केबलिंग इन्स्टॉलेशन सगळे केलेले आहे. मी माझ्या टीमबरोबर जेव्हा केव्हा साईटवरती जातो. आजकाल वेळ मला कमी मिळतो, मला माझी बाकीची टीम मला जाऊ देत नाही, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जातो. तिथल्या लोकांशी मी एकरूप होतो किंवा त्यांच्याबरोबर काम करतो. ह्या सगळ्या गोष्टींचं जे चॅलेंज जे आहे ते ॲक्सेप्ट करण्याची जी मेंटॅलिटी आहे ना, ती आजकाल कमी झालेली आहे. म्हणजे लॉयल्टी, आपण एक कंपनी, आपली फॅमिली आहे, आपण एकत्र काम करायचं, एकत्र ग्रो व्हायचं आहे. इफ आय टॉक अबाउट, मी माझ्या कंपनीबद्दल जर बोललो तर माझ्याबरोबर 99 साली जॉईन झालेले लोक आज पण आहेत आणि बरेच आहेत, 1-2 नाही. आणि आम्ही सगळेच जण जेव्हा चालू केलं एकत्र तेव्हा इट वॉज अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. आम्ही 6 जण होतो जेव्हा चालू झालं तेव्हा 98 मध्ये. सगळेच ग्रो होत गेलो. आज सगळेच जण एका काय म्हणतात ते पर्टिक्युलर लेवलला आहे. मी म्हणत नाही की दिस इज द एंड, डेफिनेटली वी वॉन्ट टू ग्रो. पण हे सगळे जे फॅमिली बॉन्डिंग आहे किंवा ह्या सगळ्या ज्या लॉयल्टी नावाच्या गोष्टी आहेत ना, अनफॉर्च्युनेटली आजकाल दिसत नाही. आय थिंक हे इंटरेस्टिंग भाग आहे की आजकाल शॉर्ट टर्म मध्ये गिव्ह मी समथिंग हिअर अँड नाव, मला आत्ताच्या आत्ता काय देत आहे ते सांगा, हे कल्चर जास्त दिसतंय. साहजिक आहे, ज्यांनी स्वतः रोल्ड अप देअर स्लीव्ज आणि स्वतः काम केलेलं आहे, ठीक आहे, त्यांना आणि अशा सर्व उद्योजकांना हे वाटणं साहजिक आहे, जर तुम्ही जास्त वेळ काम केलं आमच्यासोबत तर तुम्हाला जास्त फायदा देणं हे आम्हालाही सोपं जातं. हेच त्यातनं समजून घ्यायला हवं. हे सर्व करत असताना मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला असा की एक मराठी कुटुंबातनं येणारा मुलगा म्हणून, व्यक्ती म्हणून, इतर जे मराठी लोक आहेत, जी महाराष्ट्रीयन आहेत, जी मराठी बोलणारी आहेत किंवा जी महाराष्ट्रात वाढलेली आहेत, त्यांना उद्योग याविषयी तुमचं ओव्हरऑल काय सल्ला असेल? करावा, नाही करावा? कुठल्या अडचणी येतातच, कुठल्या अडचणींना सामोरे जायलाच लागतं, कुठली रिस्क घ्यायलाच लागते, घ्यावी, घेऊ नये, हे ब्रॉडर असा एक प्रश्न आहे. काय सल्ला असेल? ठीक आहे, आता माझं वय 50 आहे, म्हणजे मी थोडंसं एल्डरली टाईप बोलू शकतो की कुठलाही बिझनेस सुरू करताना, कुठलाही उद्योगधंदा सुरू करताना कष्टांना पर्याय नाही. म्हणजे मी 9 to 5 करीन वगैरे वगैरे असं नसतं. ती एक झील आहे, म्हणजे ती एक नशा आहे. आणि नशा म्हणजे नॉट निगेटिव्ह अर्थी नाही, पण ती एक असं कायम डोक्यात. म्हणजे आम्ही माझी सगळी टीम, मी असं म्हणतो की आम्ही झोपेतनं उठून तुम्ही आम्हाला प्रॉब्लेम सांगितलं ना तरी आम्ही फटाफटा बोलायला लागलो. एक्सप्रेसवेचा चप्पा आम्हाला माहिती आहे, समृद्धी एक्सप्रेसवेचा चप्पा आम्हाला माहिती आहे की कुठल्या लेनमध्ये काय आहे. हे जे डोक्यात बसले, मी एकटा नाही, माझी टीम सगळी अशी आहे की ते सगळी ट्रेंड तशी आहे की हे जोपर्यंत तुम्हाला अंगात भिनत नाही ना, कष्ट करण्याला पर्याय नाही. अडचणी खूप येतील, खूप अडचणी येतील, पण अडचण आली म्हणून पळून जाण्याच्यात काय अर्थ आहे? मला एक सांगा याच विषयावरती की जेव्हा सध्या तुम्ही कुठलंही नाव न घेता, समजा एक तुम्ही 5-6 मित्रांसोबत बसलात जे PhD मध्ये तुमच्या वर्गात होते, ठीक आहे, वेगवेगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतील, काही अमेरिकेत, काही UKत, काही इंडियामध्ये, काही पुण्यात असतील. तुमच्या मनात 2 प्रश्न आहेत. तुमच्या मनात नेमका काय विचार येतो की तुम्ही काय केले, तुम्ही काय अचीव्ह केले तुमच्या मनात विजावी बॅचमेट्स? दुसरी गोष्ट, त्यांच्या मनात काय विचार असतो किंवा चर्चा काय असते विजावी यू? योगायोगाने काही दिवसांपूर्वी आमच्या असं मित्रांचं असं काहीतरी बोलणं चाललं होतं. तर मी त्यांना म्हणत होतं, चायला तू भारी, काय इन्फोसिस, विप्रो, ओरॅकल, भारी झालं ना तुमचं, तुम्ही सगळे वगैरे. त्या सगळ्यांचं उत्तर मला असं होतं, तुला माहिती नाही तुझी व्हॅल्यू काय. ठीक आहे, म्हणजे आम्ही तुझ्या एवढं रादर काय नाही, आमचं डे टू डे लाईफ फार छान गेलं, आमचं टाइम टेबलमध्ये वगैरे वगैरे सगळं गेलं, पण तुझी काय व्हॅल्यू क्रिएट केली आहे
तर त्याला ते आम्ही करू शकलो नाही. आणि हे खरं आहे, आज जर मी त्या माझ्या मित्रांबरोबर बसलो शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या की जे आता US मध्ये आहेत, UK मध्ये आहेत, कुठं बऱ्याच ठिकाणी आहेत. मी जर पासआउट झालो त्याच्यानंतर Y2K आलं, त्यानंतर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या मार्केटमध्ये की 6 वर्ष 8 वर्ष ज्यांना इंजिनिअरिंग करायला लागले ते पण बाहेर गेले. मला जायचंच नव्हतं. मला इथं जे काय मी केलेलं आहे ते माझ्या आई वडिलांना दाखवायचं. समाधान वाटतंय, मला समाधान वाटतं. मी माझी पहिली सेकंड हँड गाडी घेऊन जेव्हा आई बाबांना दाखवली, नंतर BMW पण दाखवली, त्याच्यात दोन्हीमध्ये मला तेवढंच समाधान आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ती लोक तेव्हा मला असं वाटायचं की अरे हे पटापटा चाललेत पुढं, मी स्लॉक करतोय, मी कष्ट करतोय. पण किती दिवस, म्हणजे मी 98 साली सुरू केलं ना, मी 2011-12 पर्यंत मी कष्ट केले. तोपर्यंत मी माझी प्रॉडक्ट पण तयार केलं, माझे नवीन विजन्स तयार केल्या, टीम तयार केली की हे सगळं मला लॉंग टर्ममध्ये पूर्ण होतं. 2009-10-11 मी कन्सल्टंट होतो हैदराबाद आउटर रिंग रोडचा. त्याबरोबर त्यावेळेला मी जपानीज लोकांबरोबर काम केलं. मी 2दा जपानला गेलो. दे आर 5 years ahead of us. विक्स व्हेकल इंटरकम्युनिकेशन सिस्टीम नावाची गोष्ट ते तेव्हा तिथं ट्रायल करत होते की गाडीतनं गाडीत तुम्ही कम्युनिकेट करायचं आणि एखादं याला येत असाल एका कॉमन पॉईंटला तर क्लॅश होऊ नये म्हणून. या सगळ्या गोष्टी मी तिथं बघून आल्यानंतर माझी विजन जे होतं, हॉरायझन जे होतं ते खूप वाढलं. दोन गोष्टी यातनं पिकअप करायला हव्यात. पहिली अशी की यांचा जर अनुभव ऐकलात आपण संदीपजींचा तर लक्षात येतं की 12-13 वर्ष मेहनत करणं, ती जुनी गाडी पासून BMW पर्यंत येण्यासाठी. आपल्या सर्वांना जेव्हा आपण एखाद्या उद्योजकाला पाहतो, त्याचा 50 कोटी 100 कोटीचा उद्योग जेव्हा पाहतो तेव्हा साहजिक वाटतं मला हे करायचंय. मात्र त्याच्या अगोदर जी 12 वर्ष गेलेली आहेत ते समजून घ्यायला हवं, हा एक बोध. दुसरा असा की जेव्हा तुम्ही जपानची गोष्ट सांगता किंवा इतर मुलाखतीमधनं सुद्धा माझ्या लक्षात येतं, एखादा व्यक्ती कुठल्या एक्झिबिशनला जातो, कुठल्या मीटिंगला जातो, तेव्हा त्याचा दृष्टिकोन जेव्हा वाढतो, बदलतो, त्याचा प्रचंड मोठा फायदा होतो. तर ही गोष्ट समजून घ्यायला हवी. आपण टोटल किती लोकांना किती लोकांचा रोजगार उत्पन्न केलेला आहे? आज माझ्याकडे 250 लोक आहेत, म्हणजे ज्यांचा पगार आम्ही करतो. सगळी माझी टीम आहे, हे माझी फॅमिली आहे. म्हणजे येस, म्हणजे कधी कधी माझ्या घरचे मला म्हणतात की तुला ऑफिस जास्त नक्कीच. मला एक शेवटच्या प्रश्नाकडे वळायचं आहे आणि त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न. मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न हा असेल की आणखी जर तुम्हाला कुठलं काही सांगायचं असेल आपल्या श्रोत्यांना तर ते नक्की ऐकायला आवडेल. पण माझा प्रश्न म्हणून शेवटचा असा आहे की आणि थोडा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. तो सेन्सिटिव्ह मुद्दा असा आहे की टोल म्हणलं की सर्वप्रथम सर्व लोकांच्या मनामध्ये, सर्वसामान्यांच्या मनामध्ये, ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये हे येतं की हे आपल्याला कोट अनकोट लुबाडतायत अक्षरशः. ठीक आहे. आता मला याची पूर्ण जाणीव आहे. टोल म्हणल्यानंतर एक सरकार असतं, गव्हर्नमेंट, त्यांचं डिपार्टमेंट असतं. ते एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देतं. ते मोठे कॉन्ट्रॅक्टर, आपण कुणाचे नाव घेत नाहीये, घ्यायचं नाहीये, ते मोठे कॉन्ट्रॅक्टर आपल्यासारख्या कंपनीला IT सिस्टमसाठी फक्त सब कॉन्ट्रॅक्ट देतात. येस. आणि ते मोठे कॉन्ट्रॅक्टर जी IT सिस्टम तुम्हाला बनवायला सांगतात ती तुम्ही बनवता. येस. हे बरोबर आहे? हो. हे जरी सत्य असलं तरीही कुठल्याही एका टोलचं नाव न घेता किंवा एका व्यक्तीचं नाव न घेता प्रश्न असा आहे की टोल बूथमध्ये हे लुबाडणं आहे का? म्हणजे बरंच कॉन्ट्रॅक्ट घेऊन बरेच वर्ष झालेले आहेत. साध्या भोळ्याभावड्या लोकांचा प्रश्न असतो, हा भोळाभावडा प्रश्न असतो की भरपूर वर्ष झाली आम्ही टोल देतोच आहोत, ही आणखी किती वर्ष चालणार? ठीक आहे, त्याचं काय उत्तर असतं? फार छान प्रश्न आहे हा. म्हणजे याच्यातनं खूप इन्फॉर्मेशन मला देता येईल. लुबाडले जातो का ह्याचं एक मी होलिस्टिक एक्झाम्पल देतो तुम्हाला. 2021 फेब्रुवारीला फास्टॅग मॅन्डेट झाला इंडियामध्ये. म्हणजे जर फास्टॅग नसेल तर तुम्ही डबल पेनल्टी द्या. हे जे मॅन्डेट फास्टॅग 2016 पासून 2014 पासून चालू झालं येणं, पण 21ला मॅन्डेट झाला. 2021 फेब्रुवारीमध्ये डेली कलेक्शन जे नॅशनल हायवे आहे, कम्प्लीट अख्ख्या भारतामधलं नॅशनल हायवेचं डेली कलेक्शन होतं 65 कोटी रुपये, 65 CR. जसं फास्टॅग मॅन्डेट झाला तसं 4 महिन्यामध्ये हे 65 CRचं कलेक्शन जे होतं ते 105 वरती गेलं. वा. वेट, म्हणजे आपण सांगताय फास्टॅगमुळं 65 कोटीचे 105 कोटी झाले दररोज. टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं काय फायदा होतो याचं किती चांगलं उदाहरण तुम्ही सांगितलं. परफेक्ट. म्हणजे ह्याच्या आधी आम्हाला काय करायला लागायचं की ते जे लिकेज आहे ते पकडण्यासाठी की हा माणूस चोरी करतोय, हा ऑपरेटर चोरी करतोय, हे पकडण्यासाठी सॉफ्टवेअर लिहायला लागायचं. पण सॉरी, हे सांगितलं तुम्ही, खूप चांगली गोष्ट आहे की त्यामुळं एक लिकेज थांबलं. दुसरा प्रश्न जो आहे त्याचा दुसरा पार्ट असा आहे की जे कॉन्ट्रॅक्टर असतात
ते कॉन्ट्रॅक्टर आता 105 कोटी घेतात किंवा त्यातले जे काही त्यांचा हिस्सा असेल ते घेत आहेत, आणि ते आणखी जितकं त्यांचा खर्च झालाय त्याच्यापेक्षा आणि त्यांचा परतावा जो योग्य असायला हवा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ते घेतात, आणि ही सुद्धा लुबाडणूक आहे. नाही, फॉर एक्झाम्पल आता जर मुंबई पुणे एक्सप्रेसवे घ्यायचं झालं तर 2000 साली 2003 साली तिथं ऑटोमेटेड सिस्टम आली, 2001 मेला कलेक्शन चालू झालं, 2030 पर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट आहे. जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, कधी दिलं गेलं? 2000 साली टोल कलेक्शन चालू झालं. 30 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आता हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते ऑलरेडी डिझाईन्ड आहे. 2030 साली किती टोल असणार आहे हे ऑलरेडी ठरलेलं आहे. पण 30 वर्षामध्ये तुम्हाला त्यांचे काहीतरी अझम्पन्स होते, गृहीतक होती, एवढे पैसे मिळतील. हो. आता त्यांच्या गृहीतकात जर समजा 60 कोटीपैकी काही कोटी त्यांच्या असतील, समजा जे काही 65 लाख असतील, जे काही दररोजचं असेल, पण आता फास्टॅगमुळं आणखी जास्त पैसे येत आहेत, तसं जर होत असेल तर भाबड्या मनाचा प्रश्न असा आहे, 30 पेक्षा आता 20 वर्षात बंद करा ना तुम्ही, असा प्रश्न असतो. असं अपेक्षा सगळ्यांचीच असते. नॉर्मली होतं काय या केसमध्ये की त्या टोल संपतो पण मग मेंटेनन्ससाठी पैसे घेणं चालू राहतं. बरोबर. मग ते 100 रुपयाच्या ऐवजी 50 रुपये. फेअर पॉईंट. फेअर मेंटेन करायलाच हवा. या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे, कुठेतरी टेंडरिंग आहे, कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. त्याच्यामुळे असं नाही म्हणता येणार की एखादा बिझनेस करून मला दुप्पट तिप्पट चौपट नफा मिळतोय तर याच्याबद्दल कंप्लेंट कशी करायची ही गोष्ट वेगळी. म्हणजे माझे यामध्ये हेच मत आहे की प्रॉफिट आणि प्रॉफिटियरिंग ह्या दोन शब्दांमध्ये खूप फरक आहे. करेक्ट आहे. प्रॉफिट जर नसेल तर कुठलाही व्यक्ती काहीच करणार नाही, त्याला आपण समर्थन करायलाच हवं. प्रॉफिट नसेल तर काही कामच होणार नाही. पण लुबाडणूक म्हणजे प्रॉफिटियरिंग जर होत असेल तर त्यासाठी मात्र कॉन्ट्रॅक्टवरती कॉन्ट्रॅक्टचा अभ्यास करणं, त्यात जे कॅश फ्लो आहेत त्याचा अभ्यास करणं, ते कॅश फ्लो ओपन करणं अभ्यासासाठी, हे जास्त सार्थ ठरेल. कॉन्ट्रॅक्टला जर आपण रिस्पेक्ट नाही दिला तर सोसायटी कोलॅप्स होतात. कॉन्ट्रॅक्टला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे गेलंच पाहिजे. मात्र जर ॲबनॉर्मल सिच्युएशन असतील तर परत एकदा टेबलवरती बसून कॉन्ट्रॅक्टकडे रिलुक दोन्ही बाजूनं. काही वेळा असंही होतं की जे कामाचं स्कोप आहे ते कॉन्ट्रॅक्टरला अशक्यच असतं आणि नुकसान करून तर कुठला कॉन्ट्रॅक्टर काही करणारच नाहीये. करेक्ट. त्यामुळे किंवा प्रॉफिटियरिंग जर होत असेल तरी सुद्धा बसून बघायला हवं. हे दोन्ही बाजू तितक्याच महत्वाचे आहेत. आजकाल NHAI खूप ट्रान्सपरंट झाले. सगळी कॉन्ट्रॅक्ट, प्रत्येक नवीन कामाचं कॉन्ट्रॅक्ट हे NHAIच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे विथ कॅश फ्लोज. आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातनं खूप एव्हेन्यूज आहेत. म्हणजे ज्या लोकांना शंका आहेत किंवा ते लोक त्याच्यावरती जाऊन डाउनलोड करून ते अभ्यास करू शकतात त्याच्यावरती. आणि या कॉन्ट्रॅक्टवरती कसं आहे ना, वेन युआर सायनिंग द कॉन्ट्रॅक्ट कुठली तरी बँक तुम्हाला पैसे देत असते. बरोबर. अपफ्रंट 5,000 कोटी रुपये तुम्ही कोणा तरी घेतात तर त्या 5,000 प्रत्येक जण आपण EMI भरतोच ना कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्ममध्ये. गाडी असेल, घर असेल, आपल्याला वाटतं ना की 20 वर्षात मी एवढे पैसे भरलेत तर माझ्या घराची किंमत तर एवढीच होती जेव्हा घेतलं तेव्हा. तो हा थोडासा फरक ब्रॉडर फिगर्स वरती येतो. तुम्ही लुबाडण्याची एक गोष्ट म्हणला तर आता मी अज्युमिंग की हा शेवट आहे म्हणून मी शेवटचा माझ्या एका ह्याच्याकडे येतोय. एक तर लुबाडण्याची लोकांना खंत असते की आपण लुबाडले जातोय. दुसरं, माझ्या फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे आणि तरी सुद्धा मला थांबायला लागतंय, ही एक कंप्लेंट असते. म्हणजे मी तिथं जाऊन तो गाडी थोडी पुढं मागं घ्यायची, मग तो रीड होईल आणि मग तो बार उघडेल आणि मग मी जाईन. तर इथं थोडंसं ते इरिटेटिंग फिलिंग असतं. माझ्याही डोक्यात हे खूप दिवसापासून होतं की याला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. सो 2021 मध्ये आम्ही या गोष्टीवरती काम करायला सुरुवात केलं. वी डेव्हलप्ड अ प्रॉडक्ट विच वी कॉल TL बूस्टर. तर हे काय प्रॉडक्ट आहे की पेमेंट ऍक्सिस जिथं बूथ आहे, जिथं ऑपरेटर, जिथं तुम्ही पैसे देणं एक्सपेक्टेड आहे किंवा रीड होणं एक्सपेक्टेड आहे, त्याच्या 15 मीटर अलीकडे आम्ही हे इक्विपमेंट बसवतो. RFID रीडर जो आहे, जो तुमचा टॅग रीड करतो, त्यालाही आम्ही अलीकडे घेऊन येतो. गाडी तुमची आधीच डिटेक्ट होते, काउंट होते, त्याचा टॅग रीड केला जातो आणि त्याचं सगळं प्रोसेसिंग करून ते क्यू मध्ये जातं. दुसरी गाडी आली की त्या क्यू मध्ये 2 नंबरला जाते. जर सगळ्या गाड्या या लेन मध्ये येणाऱ्या, या नवीन सिस्टममुळं किती वेळ वाचतो आणि ही कुठे इम्प्लिमेंट केलंय का ऑलरेडी? ही नवीन सिस्टीम जी आहे ही नॉनस्टॉप टोलिंगची सिस्टीम आहे. म्हणजे तुमच्याकडे जर बॅलन्स असेल तर बॅरियर ओपनच राहतो, क्लोज होत नाही. त्यामुळे तुम्ही नॉनस्टॉप वेळ वाचवायचं म्हटलं तर युअर नॉट स्टॉप. इम्प्लिमेंट केली आहे का कुठं? ही सध्या खालापूरला जे आत्ताचं जे सेटअप आहे त्याच्यामध्ये खालापूरला 12 लेन्स मध्ये आहे, तळेगावला 6 लेन्स मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात सद्यस्थितीला हे बॅरियर क्लोज असतं, पैसे त्याला मिळाले की ओपन होतं. पण नवीन सिस्टम मध्ये हे ओपन असतं, हे ओपनच राहील. पैसे नसतील तरच क्लोज होतं. एक्झॅक्टली. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की ऑक्टोबर 29 ला आम्हाला याचं पेटंट मिळालं.
खूप छान, आनंदाची वी गॉट दिस पेटंट, वी वर फायटिंग रादर ट्राईंग फॉर गेट दिस पेटंट फॉर ऑलमोस्ट 1.5 year. तर हे खूप छान आहे. याच्यामध्ये भयंकर फ्युअल सेव्हिंग आहे, एक मानसिक समाधान आहे नक्कीच. की तुम्हाला थांबायला लागलं नाही. ग्रेट. मला एक हा प्रश्न विचारू दे की अगोदर फास्टॅगच्या अगोदर असं कुठलं स्टॅटिस्टिक आहे का की किती मिनिट लागायची ऑन एन ॲव्हरेज मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती, आणि आता किती मिनिट लागतात? फक्त 2 आकडे. पहिला आकडा 12 सेकंद हां. जेव्हा फास्टॅग बिस्टॅग किंवा टीएल बुस्टर नव्हता, हो. आणि आता लेस दॅन 3 seconds. ग्रेट. अशीच अपेक्षा ठेवूयात आपण की अशा सिस्टममुळं आपल्या सर्वांचा प्रवास आणखी जास्त सुकर होईल, आपल्याला कमीत कमी वेळ टोलला थांबायला लागेल, आणि अर्थातच कुणाचीही टोलवरती लुबाडणूक होणार नाही, आणि सर्व काही गतिमान असं चालेल, जेणेकरून आपल्या देशाच्या आर्थिक गतीला सुद्धा थोडासा वेग मिळेल. हीच अपेक्षा करून आपण ही मुलाखत इथेच थांबूयात. आपण आलात त्याबद्दल विशेष धन्यवाद, प्रशांत. आणि अशीच आपली प्रगती चालू दे, ह्याच आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.